नमस्कार, शहरवासियांच्या हक्काच्या बातमीपत्रात म्हणजेच एडियन बातमीपत्रात मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींवरती। पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचं मनोबल राखणं आवश्यक। स्वसंरक्षणासाठी एखादी स्टेप घेतली तर टीका होण्याचं काही कारण नाहीये, पंकजा मुंडे यांचं प्रतिपादन। तर वैजापुरामध्ये भाजपाला खिंडार। भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर दिनेश परदेशी यांचा विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावरती शिवबंधन बांधून दिलाय प्रवेश। आता बघूया सविस्तर बातम्या। भाजपचे नेते अमित शहा यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान बघून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन केल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मुळामध्ये याच्यात माहितीचा विषयच येत नाही। एक पक्ष संघटनाचे प्रमुख नेता देशाचा पूर्ण पक्षातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा हा कार्यक्रम आहे। आमचे नेते अमितभाई शहा आणि राज्याचे नेते आणि प्रभारी हे सर्व मिळून प्रत्येक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत। आज जसं मराठवाड्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तो आम्ही कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देतोय की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर आम्ही कसं मतदान वाढवू आणि आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला 160 ते 65, शिंदे गटाला 80 ते 85 आणि अजित पवार गटाला 55 ते 60 जागा मिळतील असं सध्या समजतंय बाहेर। तर त्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्या संदर्भात काय सांगाल? या संदर्भांमध्ये ज्याही चर्चा आहेत त्या चर्चानंतर जी अधिकृत निर्णय होईल त्याची घोषणा नक्कीच पक्ष करेल। माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात, घडवल्या जातात। एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती। त्या ठिकाणी काय घटना घडल्या, एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच येईल। पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगल असण्याचं काही कारण नाही। कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे। त्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली, ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता। आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे। पण पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही कुठलंही कारण आहे। तर शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय रद्द करावा यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट धरणे आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय। त्यांच्या मागण्यांबाबत शिक्षक नेत्यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज महाराष्ट्रभर सर्व शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये महामोर्चा, काही जिल्ह्यांमध्ये महाधरणे, तर आज आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयासमोर विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं शिक्षक समन्वयाच्या वतीनं या ठिकाणी महाधरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। आता या ठिकाणी विविध मागण्यांच्यासाठी आजचा हा महामोर्चा आहे, महाधरणे आंदोलन आहे। यामध्ये विविध 17 समस्या आहेत, परंतु आज रोजी ज्या मुख्य ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये जी सगळ्याची जी महत्त्वाची मागणी आहे ती जुनी पेन्शन जे दिली पाहिजे ती तशी आम्हाला दिली गेली पाहिजे, हा एक त्याच्यातला मुद्दा आहे। त्यानंतर आता काल परवाच 5 सप्टेंबरला एक जी आर शासन निर्णय निघाला की त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने जे शिक्षक सेवानिवृत्त झालेले अशा शिक्षकांना त्या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी त्यासाठी सांगण्यात आलेलं आहे मानधनावर। आणि त्याच पद्धतीनं जो 15 मार्च 2024चा जो जी आर आहे शासन जी आर
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पद त्या ठिकाणी व्यापक होऊन गेलेले आहेत. त्यानंतर जे आमचे शिक्षक बांधव आहेत जे गेल्या कित्येक वर्षापासून वंशतः शाळांवर काम करत आहेत, त्यांचा टप्पा वाढ त्यांची झाली पाहिजेत आणि त्यांना त्या ठिकाणी जुनी पेन्शनसुद्धा मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे शासकीय जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांना कामाच्या व्यतिरिक्त अशासकीय कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जातात. त्यामध्ये जनगणना आली, त्याच्यामध्ये इलेक्शन्स आले, त्यामध्ये अन्य अजून काही अशा माहिती आहेत की तो आम्हाला त्या ठिकाणी शिक्षण सोडून त्या मागण्याचा परिपूर्ण करण्यासाठी आमचा वेळ त्या ठिकाणी जातो आहे. जिल्हा परिषद शिक्षकांचा वेळ बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वेळ जातो आहे. म्हणजे शिक्षण शिकवायचं की अशैक्षणिक कामं करायची हा आमच्या पुढं मोठा मुद्दा आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या मागण्यासाठी आम्ही आज सर्व शिक्षक एकजुटीने या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि या धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. आमच्या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवतील आमचे जिल्हाधिकारी साहेब आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अशा विविध प्रकारचे आंदोलनं या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. शासनाने अनेक अन्यायकारक शासन निर्णय शिक्षकाच्या मानगुटीवर लादलेला आहे. शिक्षकांचं जे शिकवण्याचं काम आहे ते टाळून इतर अनेक शैक्षणिक कामे लादत आहे शासन. याच्या विरोधात आणि 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करावा यासाठी जिल्हाभरातील शिक्षक बंधू भगिनी संघटनाविरहित भेद विसरून या ठिकाणी एकवटलेले आहेत. आज शिक्षक रस्त्यावर का उतरला याचंही आत्मचिंतन करण्याची गरज शासनाला निर्माण झालेली आहे. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. शासनाने जर आपल्या चुका दुरुस्त नाही केल्या तर याहीपेक्षा दुसरा टप्पा, दुसरी पायरी घेऊन आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल. आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या आणि आमच्या शिकवण्यात कोणतीही बाधा आणू नका. मुलांना शिकवण्यामध्ये बाधा आणणं हे शासनाचं एक काम ठरलेलं आहे आणि त्यांना बाधा आणून कोणत्याही मुलाला शिकू द्यायचं नाही आणि सामान्य जनतेला त्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही. म्हणून ते सामान्य लोकांना शिकू देत नाही, आमच्यामध्ये बाधा आणतात. तर समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त यांना आयुक्तांनी गटारी साफ करायला लावले असा संवाद असलेली एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून या कॉल रेकॉर्डिंगमधील महिलेचा आवाज कोणाचा आहे हे सांगता येत नसलं तरी त्या स्वतः प्रादेशिक उपायुक्त असल्याचं भासवत आहेत. या कॉल रेकॉर्डिंगमुळे एकच खळबळ उडाली आहे. या कॉल रेकॉर्डिंगची चर्चा मुंबईपर्यंत सुरू आहे. तुम्हीच ऐका काय म्हटलंय या कॉल रेकॉर्डिंगमध्ये. प्रोटोकॉल पण करून घ्या आता सगळं. बर एवढे 200 कोटी रुपये खर्च करता आणि प्रोटोकॉल पण करत नाही. कुठलं काही सहकार्य करत नाही प्रादेशिक उपायुक्तांना. करतो आणि तुमचे मात्र काम मात्र आम्हाला करावे लागतात. आयुक्त सांगतात आम्हाला हमाली करा म्हणून. आम्ही आता गटारी साफ करण्यासाठी पोस्टिंग घेतली इथे. मागासवर्गीय महिलेला गटारी साफ करायला लावले आयुक्तांनी आणि बाकीच्यांना ठेवलं तसंच नाही का. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 151 वर्ष पूर्ण होत असल्याने सत्यशोधक समाजाच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये समतेचा जयघोष करत भरपावसात लहान मुले, तरुण, महिला, पुरुषांनी मोठ्या उत्साहात समताधिष्ठित समाजासाठी घोषणा दिल्या आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुरोगामी विचारांचा सागर करून मुलामुलींना शिक्षणाचं अमृत दिलं. चूल आणि मूल संकल्पनेतून बाहेर काढत स्त्रियांना स्वातंत्र्य आणि समतेचा मार्ग दाखवला. त्यांनी 24 सप्टेंबरला 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस आता 151 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने मंगळवारी क्रांती चौक येथून समतेचा जयघोष करत सत्यशोधक दिंडीस प्रारंभ करण्यात आला. सत्यशोधक समता दिंडीत छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर, फातेमा शेख, राजमाता जिजाऊ, लहुजी वस्ताद साळवे यांची वेशभूषा केलेले लहान मुले भव्य रथावरती होती. दिंडी निघाली त्यावेळी पावसाने हजेरी लावली होती. पावसाची तमा न बाळगता दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने समतेचा जयघोष केला. संत कबीर शिक्षण संस्था व सावतामाळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांचे हाती घेतलेले फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. सुप्रसिद्ध विचारवंत प्रल्हाद लुलेकर, प्राध्यापक भीमराव सरवदे, रामभाऊ पेरकर, के.ई. हरिदास यांच्या हस्ते मशाल पेटवून दिंडीस सुरुवात करण्यात आली. यात ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, मिलिंद दाभाडे, डॉक्टर अनिल धुळे, प्राध्यापक नवनाथ गोरे, प्राध्यापक सुनील वाकेकर, रामभाऊ पेरकर, विष्णू वखरे, कॉम्रेड अभय टाकसाळ, रफिक बक्ष यांच्यासह महात्मा फुले वसतिगृह, संत सावता महाराज वसतिगृह, बामसेफ, जिजाऊ ब्रिगेड,
वंचित बहुजन आघाडी, सावता परिषद, महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, लालबावटा रिक्षा युनियन, पिछडा शोषित संघ, सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, सत्यशोधक समाज संघ यांच्या पदाधिकारी सदस्यांनी सहभाग नोंदवला. पैठणगेट मार्गे गुलमंडी कॉर्नरवरून औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत गेल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. ज्योतिबा फुले हे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावरती दीनदुबळ्यांसाठी झटले. त्यांनी त्यांचं आयुष्य पणाला लावत शोषितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला. सत्याची कास धरून त्यांनी केलेल्या कार्याचा गजर आजही लोक करत आहेत. महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, सत्यशोधक समाजाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. या दिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधली होती हे सत्य आहे या संदर्भात माहिती देण्यात आली. तर खोटा इतिहास सांगणाऱ्यांचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा देखील देण्यात आल्या. यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी एडीएन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुळातच कोणी फोटो हातात घेतले म्हणून ते काही फुले शाहू आंबेडकरवादी होत नाही. RSS BJP देखील या फुले शाहू आंबेडकरांचा या महामानवांचा फोटो लावतं. जयंती कशा पद्धतीने साजरे करतात, मनापासून करतात का तोंड देखलं करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि यांना मुळातच फुले शाहू आंबेडकरांचा खूप राग आहे. आणि त्यामुळेच यांचे जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुल्यांबद्दल, महात्मा ज्योतिबा फुल्यांबद्दल नको ते अवमानकारक शब्द उच्चारले जे आपण उच्चारू देखील शकत नाही. त्याचबरोबर मोहन भागवत यांनी खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधलेली असताना ती लोकमान्य टिळकांनी शोधली असं सांगणं, खोटं बोलणं, रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे. हे आज नाही, हजारो वर्षापासून त्यांचं काम सुरू आहे. आणि त्यामुळेच 151 वर्षापूर्वी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना यामुळेच केली होती की खोटं बोलणाऱ्यांनो, तुम्ही जरी खोटं बोलत असलात तरी खरं बोलणाऱ्यांचा सत्यशोधक समाज हा खरं बोलत राहील, सांगत राहील. आणि आजच्या या समता दिंडीमध्ये जी शाळकरी मुलं सहभागी झाली यामध्ये ज्यांनी जी महापुरुषांची वेशभूषा केली होती त्यामध्ये माता रमाई, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी वस्ताद, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यासह सर्व महापुरुषांचे वेशभूषा करून ही लहान मुलं हा विचार सांगत क्रांती चौकापासून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या पुतळ्यापर्यंत समता दिंडी काढत या सगळं खोटं बोलणाऱ्यांना उत्तर देत ही सगळी लहान मुलं ही उद्याची पिढी आज रस्त्यावर उतरून RSS BJPला उत्तर द्यायला तयार झालेली आहे. आणि त्यामुळं हा इशारा आहे या मनुवाद्यांना की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सत्तेपासून हीच पिढी खेचल्याशिवाय राहणार नाही. संविधान आणि लोकशाहीचं रक्षण आम्ही करणारच. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तो ग हे कुठून आणला साडी पण वा छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर.
आई कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी खेळणार, चल मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर? देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे.
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। वैजापुरामध्ये भाजपाला खिंडार पडला असून मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालाय। भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर दिनेश परदेशी यांनी विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावरती शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलंय। भाजप वैजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय। त्यांच्यासोबत वैजापूर, गंगापूरमधील नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, विविध संघटनेचे नेते यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपाला रामराम करत शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलंय। मोठ्या ताकदीने डॉक्टर दिनेश परदेशी आणि सहकाऱ्यांचा हा पक्षप्रवेश मातोश्रीवरती झालाय। वैजापूर मतदारसंघात शिवसेनेविरुद्ध गद्दारी झाली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैजापूर येथे येऊन आपल्याला आदेश दिलाय। स्वर्गीय आर.एम. वाणी साहेब हयात असते तर गद्दारीचा ह्या आमदाराला धडा शिकवला असता। असाच धडा आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत या गद्दार आमदाराला शिकवायचा असल्याचं प्रतिपादन यावेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दाखवलेला विश्वास पुढील काळात मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार, तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा येथे फडकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी डॉक्टर परदेशी यांनी दिली। दरम्यान काही दिवसांपूर्वी वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारी नाकारल्याने ते पक्ष सोडत असल्याचं त्यांनी जाहीर केलं। त्यानंतर वैजापूरमध्ये ठाकरेंचा उमेदवार कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली असतानाच ठाकरेंनी शिंदेच्या आमदाराला पराभूत करण्यासाठी वैजापूर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांचा 14 सप्टेंबर रोजी वैजापूर येथे झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात पक्षप्रवेश होणार असल्याचं वृत्त होतं। तसेच त्यांच्या समर्थकांकडून तशा पोस्टही सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल केल्या गेल्या होत्या। मात्र काही कारणांमुळे हा पक्षप्रवेश रखडल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता। आता वैजापूर विधानसभेचं सर्व चित्र स्पष्ट झालंय। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काठवटे, वैजापूर। इलाइट रोटरी क्लब व गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्या होत्या। यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत एकूण 45 विद्यार्थ्यांनी रक्तदान केलंय। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इथे इलाइट रोटरी क्लब व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। सदर शिबिरासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांची टीम रक्त संकलन करण्यासाठी उपलब्ध झाली होती। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय डंभारे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालंय। या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत 40 विद्यार्थी व 5 विद्यार्थिनी असे एकूण 45 विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं। महाविद्यालयाच्या रोटरी क्लबतर्फे रोटेरियन हसमुख सोमय्या, रोटेरियन मोहन भूमकर, रोटेरियन सुहास वैद्य, रोटेरियन अशोक मतसागर, रोटेरियन भालचंद्र अत्रे, रोटेरियन सतीश जोशी, अपर्णा कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। प्रोजेक्ट हेड रोटेरियन अंजली भालचंद्र व रोटेरियन माधुरी जोशी आणि महाविद्यालयातर्फे प्राध्यापक शिल्पा काबरा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष लक्ष पुरवलं। प्रणव बोरीकर, विशाल जगती, सुयश मुंजे, वैष्णवी मोहोड, राहुल बजंत्री, शिवनी दवंडे यांनी कार्यक्रमाचं उत्तम व्यवस्थापन केलं। रोटेरियन कानडे यांनी दूरध्वनीद्वारे कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या।
राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावरती आलाय। या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहाराच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय। पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल, राज्यांच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यावधी उपक्रम, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद, बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती, चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान, एक पेड़ मां के नाम अभियान यशस्वी। राष्ट्रीय पोषण कार्यक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावरती आलाय। या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहाराच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला। विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे। यामध्ये 10,516 अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे। यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे। या कार्यक्रमामध्ये एक पेड़ मां के नाम, चिमुकल्यांची वसुंधरा अभियानाद्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे। माता बाल आरोग्य रक्षणासाठी महायुती आता कटिबद्ध आहे। महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन आता दुपटीने वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6,000 ते 10,000 रुपये तर उपसरपंचांना 2,000 ते 4,000 रुपये दरमहा मानधन मिळणार आहे। सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ, गावच्या कारभाऱ्यांच्या मानधनात वाढ, गावाच्या लोकसंख्येनुसार मानधन, सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन, सरपंचाला दरमहा 10,000पर्यंत मानधन तर उपसरपंचाला 4,000पर्यंत मानधन। महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय। त्यांच्या मानधनामध्ये आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे। या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6,000 ते 10,000 रुपये तर उपसरपंचांना 2,000 ते 4,000 रुपये दरमहा इतकं मानधन आता मिळणार आहे। सध्या सरपंचांना 3,000 पासून ते 5,000 रुपये इतकं मानधन मिळतं तर उपसरपंचांना दरमहा 1,000 ते 2,000 रुपयांपर्यंत मानधन मिळतंय। महाराष्ट्रातील 28,813 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल। वेगवान निर्णय आणि गतिमान महाराष्ट्र। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचं मनोबल राखणं आवश्यक। स्वसंरक्षणासाठी एखादी स्टेप घेतली तर टीका होण्याचं काही कारण नाहीये, पंकजा मुंडे यांचं प्रतिपादन। तर वैजापुरामध्ये भाजपाला खिंडार, भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर दिनेश परदेशी यांचा विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावरती शिवबंधन बांधून दिलाय प्रवेश। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।